नमस्कार, मी मयुरी विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। नवीन वाहतूक कायद्याच्या विरोधात इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारला असल्यानं वाहनधारक पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी करताना पाहायला मिळत आहे। पालघर जिल्ह्यातील मनोरजवळील मस्तान नाका येथील पंकज पेट्रोल पंपावर आज सकाळपासूनच ही गर्दी पाहायला मिळत आहे। आज संपाचा दुसरा दिवस आहे। इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारला असल्यानं पालघर जिल्ह्यात देखील पेट्रोल पंपावर वाहन चालकांची पेट्रोल डिझेल भरण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे। सध्या तरी या ठिकाणी इंधन पुरवठा आता सुरळीत सुरू आहे। मात्र याविषयी आम्ही मस्तान नाक्यावरील पंकज पेट्रोल पंप, श्रीकांत पेट्रोल पंप आणि HP पेट्रोल पंपाच्या कॅशियरशी बातचीत केली आहे। या बातमीवर टाकूया एक नजर। मोदी सरकारने आणलेल्या नवीन कायद्याविरोधात ट्रक चालक यासह जे इंधनाच्या गाड्या आहेत ते सगळे संपावर गेले आहेत। त्यामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होईल या भीतीनं या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की वाहन चालक जे आहे त्यांनी या भीतीने काही इंधन आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होईल या भीतीने ते लोक इथे इतकी मोठी लाईन लागलेली आहे। आणि मी आता पंकज पेट्रोल पंप या ठिकाणी उभी आहे। पंकज पेट्रोल पंपचे जे कॅशियर आहे त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे की त्यांच्याकडे इंधनाचा साठा किती आहे। अभी तो पर्याप्त है, कल तक डीजल चलेगा, पेट्रोल अब खत्म होने वाला है। अच्छा। अब 600 लीटर और बचा है, वो बेच के हम बंद कर देंगे। मतलब पेट्रोल पंप अभी कल बंद हो जाएगा कि कल तक? नहीं, हाँ बंद। अभी गाड़ी भेजा है, वैसे भर गया तो आ जाएगा रात को। आने की चांसेस है, कोशिश पूरी कर रहे हैं, पूरी कोशिश कर रहे हैं। अच्छा, अभी डीजल का साठा है, पेट्रोल पेट्रोल अभी खत्म होने वाला है। क्योंकि आसपास में किधर भी पेट्रोल नहीं है। अच्छा। 2 दिन से पालघर में भी नहीं, बोईसर में भी नहीं, करीब करीब सब जगह खत्म हो चुका है। अच्छा। किधर किधर है वो चल रहा है। अच्छा। उसी की वजह से ये भीड़ जमा हो रही है। सुबह से कितना अभी तक पेट्रोल डीजल खत्म हुआ? मैंने कम से कम 4000 लीटर पेट्रोल बेच दिया है। अच्छा। तो अभी कितना लीटर आपके यहाँ मिनिमम रहता है? चालू है। मिनिमम क्या है कि अभी 20,000 लीटर की टैंक है। हाँ। उसमें 2000 पे ऑटोमेटिक सिस्टम में सब बंद हो जाते हैं। और 500 लीटर 600 लीटर कम से कम हमको रिजर्व रखना पड़ता है। अच्छा। इमरजेंसी के लिए। हाँ। बस यही है। अभी कोशिश कर रहे हैं, संभावना पूरी है। अभी भेजा है, जब तक पहुंच जाती है वहाँ पे लोड हो जाती है उसके बाद कोशिश करेंगे निकालने की, या रात में आ जाएगा तो आ जाएगा। फिर लेकिन आज के लिए हमारी कोशिश जारी है। आज चलेगा, हमारा है, चलेगा हमारा डीजल चलेगा। लेकिन कल शायद क्या है कि लाइन की गाड़ियाँ तकरीबन सब बंद है, वो चल नहीं रहे। इसकी वजह डीजल सेल तो चलो पर्याप्त चलेगा, डीजल पे कोई इफेक्ट नहीं पड़ेगा। अच्छा। और आसपास के पंपों पे डीजल नहीं होगा तो शायद सेल ज़्यादा हो जाती है, वो चला जाए। लोग क्या है कि रिजर्व भरा लेते हैं, फुल कराते हैं ना, बार बार आते हैं फुल कर, कल मिले नहीं मिले, 2 दिन मिले, 3 दिन। लोगों में एक डर है, भारी डर है, क्योंकि सब जगह बंद है ना। अब सप्लाई बंद है तो पेट्रोल पंप बंद हो जाए, ऑटोमेटिक सब बंद हो जाते हैं ना। अच्छा। उसमें एक्सीडेंट का ये तो दुर्घटना है, इसमें इतनी कड़ी सजा नहीं होनी चाहिए, इसमें ठीक नहीं है। मतलब ये ड्राइवर के लिए नहीं है, लेकिन ये समझाना उनको भी मुश्किल है ना। क्या है, ड्राइवर के लिए ठीक नहीं, क्यों ड्राइवर एक गरीब परिवार से होते हैं। अभी उनको 10,000 12,000 रुपये उनको तनख्वाह मिलती है। अच्छा। और वो 7 लाख, उनको लाख रुपए कभी देखा ही नहीं, वो क्या भरेंगे लाख रुपए, 7 लाख 5 लाख। और जेल जो है वो भी 10। हाँ, वो भी तो, हाँ वो भी नहीं होनी चाहिए। ये तो ठीक नहीं है, मैं भी मानता हूँ। मी आता श्रीकांत या पेट्रोल पंपवर आहे, मस्तान नाक्यावरील। तिथले आता मॅनेजर, कॅशियर जे पण आहे त्यांच्याशी मी आता बातचीत करणार आहे। सर, काय बोलाल, सकाळपासून आपल्याकडे किती इंधन साठा संपलेला आहे आणि किती इंधन साठा आपल्याकडे अजूनपर्यंत पर्याप्त आहे? नमस्कार, माझं नाव प्रीतम जयस्वाल आहे आणि मॉर्निंगपासून बघितलं तर 10,000 लिटरपर्यंत डिझेल आम्ही सेल केलेलं आहे आणि आता स्टॉकमध्ये 15,000 लिटरपर्यंत आहे डिझेल। आणि पेट्रोलमध्ये 2000 लिटरपर्यंत सेल केलेला आहे आणि आता सध्या इमर्जन्सीसाठी आम्हाला 25 लिटर ठेवलेलं आहे। 25 लिटर? हां, 25। सर, आपत्कालीन व्यवस्था जी आहे, रुग्णवाहिका वगैरे, त्यांच्यासाठी काय तुम्ही वेगळी व्यवस्था केलेली आहे का पेट्रोल? मॅडम, त्यांच्यासाठी पेट्रोल आम्ही साठा करून ठेवलेला आहे त्यांना, की म्हणजे त्यांना पुरेल त्यांना।
दुसऱ्यांसाठी म्हणजे आता पब्लिक सर्व्हिस तर नाही होऊ शकणार, पण बाकी इमर्जन्सी लोकांसाठी भेटून जाईल. हो. पण सर आजपर्यंत हा साठा मुबलक आहे की उद्या पण चालेल असं काय की पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ येईल असं? इमर्जन्सीसाठी थोडंफार त्यांना ठेवावं लागणार, आम्ही ठेवणार त्यांच्यासाठी, म्हणजे उद्या पण चालेल असं, पण इमर्जन्सीसाठी फक्त, बाकी पब्लिक सर्व्हंटसाठी आम्हाला ठेवता नाही येणार. नाही ना. सर गाड्या वगैरे तुम्ही काहीतरी बोलावल्या आहेत का इंधनच्या वगैरे गाड्या की त्यांची म्हणजे त्यांना इथे बोलावले आहेत का तुम्ही तुमच्या गाड्या वगैरे काय? मॅडम आता आम्ही तर गाडी लोड करण्यासाठी पाठवलेली आहे, पण आता पुढे काय आहे पुढचं आम्हाला माहिती नाही, पण आम्ही गाडी ही गॅरंटी नाही मिळत. आम्ही मिक्स लोडसाठी पाठवलंय की म्हणजे 5,000 लिटर प्लस 18,000 लिटर डिझेल, 5,000 लिटर पेट्रोल आणि 18,000 लिटर डिझेलसाठी पाठवलेली आहे गाडी, पण आता येते की नाही ते आता ते आमच्यावरती नाही मिळत. वाशी टर्मिनलमधून. हा, ठाणे. आता मी मस्तान नाक्यावरीलच नोबल हॉस्पिटलच्या जो बाजूला आहे HP पेट्रोल पंप त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मुबलक साठा किती आहे? अभी देखो सुबह का हमारा ये स्टॉक था, पर अभी फिलहाल तो सेल चालू है, जो सेल कंटिन्यू चालू है उसके हिसाब से अभी 1500 लीटर है पेट्रोल अपने पास. पेट्रोल है, डीजल? हाँ, डीजल भी अपने पास रहेगा 16,000. 16,000 16,000. पेट्रोल? पेट्रोल 1500 की 15,000? 1500 लीटर. मात्र आता नाशिकमधून दिलासादायक बातमी समोर येत आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार सरकारने अपघाताबाबत बनवलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात इंधन कंपन्यांच्या वाहतूकदार संघटनांनी म्हणजे जी नाशिकची संघटना होती त्यांनी सोमवारपासून संप पुकारला होता. या पार्श्वभूमीवर आज नाशिकमधल्या मनमाडच्या पानेवाडी इंधन प्रकल्पात टँकर चालकांसोबत प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत मात्र तोडगा निघाला असून वाहतूकदारांनी काम करण्यास आता मान्य केलं आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील वाहतूकदारांचा जो संप आहे तो अखेर मिटला आहे. मात्र इतर ठिकाणी सुद्धा हा संप मिटावा, वाहन चालकांच्या हितासाठीचा निर्णय घेऊन तोडगा निघावा अशीच अपेक्षा आहे.